मित्रांनो आपल्याला ना जवळपास 1 तास थोडासा लेट चालू आपला जो राजगड बांधला गेला बरोबर तो तोडण्यावरती तो आपण नाईट ट्रेक करतो तो समजत नाही गडचा राहिला सह्याद्रीमध्ये आल्यानंतर मला माझ्या मते वाटतं ठीक आहे मला बाकीच्या लोकांचं माहिती नाही पण सह्याद्रीमध्ये आल्यानंतर मग कारण बाले किल्ल्यावर गेलं तर आपल्याला गड चढण्यासारखं वाटणार नाही. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आज आपण खूप भारी ठिकाणी चाललेलो आहे. ॲक्च्युली थोडासा मला आहे ना एक 20 ते 25 मिनटं मला लेट झाला. काय कसं चाललं आहे पण कोणासोबत चाललो आहे तर तुम्हाला नंतर सांगतो मी ठीक आहे. आपण डायरेक्टली राजगडच्या पायथ्याशी पोहोचलो. सुबेळा गार्डन म्हणून आहे तिथं आपली नाश्त्याची सोय केली होती. आपण तिकडे नाश्ता करणार आहे आणि मग पुढे निघणार आहे. IIP पुणे तर्फे आयोजित केलेल्या या नव्या ट्रेकमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. हा एक छोटासा हेतू छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन समोरच असलेल्या तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं आणि लगेचच हा जो मुरुमदेवाचा डोंगर आहे हा जिंकून त्या ठिकाणी एक अद्वितीय आणि प्रचंड बलाढ्य असा गड उभा केला. राजांच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे प्रसंग याच गडावर गेले आणि याच गडाने राजांची स्वराज्य स्थापनेची तळमळ बघितली आणि त्यांच्या गुप्त कल्पते फक्त याच गडाने ऐकल्या. असा हा राजांचा गड आणि गडांचा राजा. आज या किल्ले राजगडाची माहिती सांगण्यासाठी आपल्याकडे एक मोठी व्यक्ती आपण आमंत्रित केली आहे. डॉक्टर गणेश राऊत सर यांना. मी राऊत सर यांना त्यांनी बहुतेक सर मुक्काम बंद केलाय बघा. मित्रांनो आपल्याला ना जवळपास 1 तास थोडासा लेट चालू केलेला त्यामुळे आपल्याला थोडासा काय म्हणतात त्याला लेट चालू केलं आपण. असो नो इश्यू ठीक आहे. आपण आता चालू केलं आहे. त्याच्या आधी आपण आहे ना एक गणेश राऊत सरांचं मोठं एक इन्फॉर्मेशन म्हणू शकतो. भाषण तर नाही म्हणणार पण खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे. ते पण आपण टाकूयात नंतर. आणि प्लस आपण नाश्ता केला आहे पोहे आणि उपमा. येस आणि हे आपले महेश सर ते माहिती आहे ज्यांना माहिती नाही नंतर मी डिस्क्रिप्शनला लिंक टाकेल ती तो ब्लॉग बघा आपला. आणि हे बाकी आणि हे संदीप शिंदे आपल्यावर सगळे डॉक्टर आहेत. काय जोड नाही सगळे डॉक्टर आहेत आपल्याकडं आज. असो परत आपण ही माझी 4थी वेळ आहे राजगड चढायची. तर बघूयात आपण काय कसा अनुभव येतोय. राजगडचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे पण आपण अनुभव घेऊयात. ओके लेट्स गो. आपल्याला डॉट निघायचं होतं 5:40ला बाणेरवरून. आज थोडासा लेट झाला उठायला त्यामुळे थोडासा लेट झाला आपली यायला पण जायला. 3 ते 4 वेळा महेश सरांनी कॉल केला होता. असं पोहोचलोय पण आपण. पंकज सरांचे सगळे ट्रेकिंगचे व्हिडिओ बघा. फार उत्साहवर्धक व्हिडिओ आहेत. त्याच्यातून तुम्हाला खूप जास्त प्रेरणा मिळणार. थँक्यू सर. सगळे 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 यूट्यूब आणि इंस्टाग्रामचे जेवढे रील्स आहेत ह्याच्यात एक वेगळी उत्स्फूर्तता मिळते. थँक्यू. प्लीज इकडून सबस्क्राईब करा, त्यांना लाईक करा आणि नक्की कमेंट टाका की त्याच्यातला कुठला ट्रेक तुम्हाला आवडला आहे आणि कुठला ट्रेक तुम्हाला पंकज सरांबरोबर करायला आवडेल. पंकज सर अतिशय फिट आणि जोशपूर्ण माणूस आहे. थँक्यू पंकज. थँक्यू सर. हे सगळं बोलले सर. सर काय बघत नाही आपल्या ब्लॉग हे मला माहिती आहे. लय बिझी असतात ना. बरोबर आहे सर. मी माझा 1 लाईक जपून ठेवलेला आहे. सबस्क्राईब केलंय मी. हां येस सबस्क्राईब केलं. आणि तो मागे दिसतो ना असं नाही सरांचा मुलगा हा. आता पहिल्यांदा आपण यांच्यासोबत गड सर करणार आहे. त्याला पण जरा इतिहासाची तर ना सुणूक लावूयात मस्तपैकी जेणेकरून आतापासून शिकेल पुढे गड सर करायला. बरोबर ना. बरोबर. असं आपण लास्ट टाइम आपण तोरण्यावर गेलो होतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं
की तोरणावर जी संपत्ती सापडली होती त्या संपत्तीने म्हणजे खजिना सापडला होता त्याने राजगड बांधला होता. येस, आणि आता आपण राजगड एक्सप्लोर करूयात. काय बोलावं मित्रांनो. येस, खूप सुंदर मस्त. हा बालेकिल्ला आहे. त्या बालेकिल्ल्यावर पण जाणार आहे. आणि इकडे मध्ये तुम्हाला एक छोटंसं इथे दिसतंय बघा, ते नेडर हॉल आहे. आपण परत आहे ना स्लीव्ज आणायचं विसरलोय म्हणून आपलं स्वेटर काढलं आणि जर्किंग घातलं. हे पातळ असल्यामुळे आपल्याला जास्त गरम नाही होतं. ठीक. आता आपल्याला प्रॉपर दिसतं गड. एकदम सकाळच होऊन असल्यामुळे ना चालल्याने बघतो थोडासा घाम येतो आपल्याला. ठीक आहे, तो बेरेबल आहे. मावळे आपण सह्याद्री मागे आणि येस राजगड किल्ला मागे. खरा रस्ता तर पुढे आता इथून चालू होईल. आता येस, इथून चालू होईल डायरेक्ट. सगळे पिडियाट्रिशियन आहे बरोबर ना? हां, सगळे पिडियाट्रिशियन आहेत ना? येस, लहान मुलांचे डॉक्टर आहेत सगळे. आणि त्यांची ती आय पॅक सर, राईट? आय पॅक ना? IAP हां. तर त्यांची ती संस्था म्हणू शकतो आपण. तर त्यांची ते ऑर्गनाईज करत असते. 6 वर्षापूर्वी आले होते राजगडलाच आणि आज परत आले राजगडला. भारी. यांचा पहिला गड हरिश्चंद्रगड होता आणि तो खूप टफ होता असं म्हणतात. किती? हां, मी डॉक्टर संदीप शिंदे. हां, 1995 साली पहिला ट्रेक केला आणि तो पण हरिश्चंद्रगड. त्याच्या अगोदर फक्त सिंहगड चढायची प्रॅक्टिस होती कॉलेजला असताना. आणि जेव्हा ट्रेक सुरू झाला पहाटे 4-4:30ला आम्ही पौर्णिमेच्या रात्री चढायला चालू केलं. आणि रात्रीतनं वाट चुकली. हरिश्चंद्रगड वाट चुकली. पहाटे साधारणतः 5-5:30च्या दरम्यान लक्षात आलं की आपण कड्याला जाऊन धडकलेलो आहे. तिथून परत 1 तास खाली उतरावं लागलं आणि परत 1 तास. मे बी तुम्ही नळीच्या वाटेने गेले असणार आहे. म्हणजे विचार करा तुम्ही. हा, नळीच्या वाटेने गेले असणार तुम्ही जर मला डायरेक्ट लागलं तर. शनी कुठं राहिला बजाव तर केला ना तुम्ही? काय लोड नाही. गड आम्ही त्या दिवशी रात्री मुक्कामाला तिथे गेलो आणि मग पूर्णपणे थांबलं आणि यशस्वीरित्या तो आम्ही ट्रेक पूर्ण केला. त्यावेळेला आम्ही MBBSच्या पहिल्या वर्षाला होतो. इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स. एन्जॉय ट्रेकिंग. येस, आजकाल राजगड चांगला आहे. प्लास्टिक आणि केर कचरा टाकू नये कुठं पोलीस जातं. जसं आलो होतो लास्ट टाइम 4 वर्षांपूर्वी तसाच गड आहे. म्हणजे ट्रेक करायचा रस्ता हा थोडासा ओबडधोबड आणि तो तसाच आहे. मला वाटलं काहीतरी थोडीफार सुधारणा झाली असेल, अजून काही झालेली नाही आहे. पण मे बी चांगलंच आहे, एवढं काय आवड नाही आहे. हा जो नकाशा दिसतो आपला राजगड किल्ल्याचा, तो आपल्याला त्या गणेश राऊत सरांनी दिला होता. तुम्ही पॉज करून बघू शकता. हे पण एक आपल्या IAPचे मेंबर आहेत. यांनी ऑर्गनायझेशनमध्ये यांचा खूप सहभाग आहे. नाव काय सर तुमचं? मी विसरलो. डॉक्टर शिरीष कांक्रिया. हा, माहीत नाही मित्रांनो, पण राजगडात चढायला थोडंसं इझी वाटतं मला. आय डोंट नो, 3 वेळा आलो होतो, टफ वाटलेला. मे बी आपल्याला सवय झाली असणार आहे सह्याद्रीमध्ये चालून, त्यामुळे थोडंसं आज इझी वाटतंय. हां, ओके. ग्रेट बाईक. नवीन ज्युनियर माणसाने सासूला हा स्कूल चालू केलं. त्याच्याकडे पेशंट आला 25 वर्षाचा. ऑलमोस्ट शॉपमध्ये होता. बाकी गावातल्या सगळ्यांनी सिनियर लोकांनी त्याला इथं नाही पुण्यात जा त्यांनी ठेवून घेतला. 4 तासात मेला तो. त्याला कळलंच नाही. आपण चालू केलं होतं ट्रेक 9 वाजता. आता 41 मिनिटं आले जवळपास. आपण बघू किती वाजता पोहोचतोय. 50%. अरे विचारायचंच नाही, सगळे म्हणजे 5 मिनिटं आहे. चला चालत राहा.
हा कचऱ्यासाठी आहे ना, म्हणजे पाटलांसाठी आपल्याला इथं केलेलं आहे लोकांनी, ठीक आहे, पण ते भरून ओसंडून वाहिलेलं आहे, त्याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे, ठीक आहे. इथं जे पण ते पाण्याचं कचरा टाकायचं हे केलेलं आहे ना, तो पण ओसंडून वाहिलेला आहे, तर त्यामुळे ना त्याला अजून ते घाणेरडं दिसतंय. ज्यांनी कोणी ते लावलं आहे ठीक आहे, पण त्याची काळजी पण घेतली पाहिजे ना, बरोबर. ते असं खाली पडलेलं चांगलं नाही दिसत, काळजी घ्या प्लीज. ते अजून एक ऑर्गनायझर मानकर सर ना, हां. आपला जो राजगड बांधला गेला, यस, बरोबर, तो तोडण्यावरती धन सापडलं, सापडल्यानंतर तो बांधला गेला, बरोबर ना? बरोबर, करेक्ट. येस, सो आय एम राईट. आपण दिलेली आहे तोरणगडावरती ती माहिती दिलेली ऑलरेडी, त्याच्यात परत कन्फर्म करून घेतलं. येस येस येस. आणि खूप सारी माहिती दिलेली आहे त्या राऊत सरांनी, त्या पण टाकणारच आहे, ठीक आहे. त्यात तुम्ही बघा, खूप मस्त सांगितलेलं आहे त्यांनी. इतिहास, इन्फॉर्मेशन, नॉट भाषण, इतिहास आणि पूर्ण सांगितलं मस्तपैकी. मुख्य म्हणजे किल्ले का बघावे. येस, किल्ले का बघावे आणि इतिहास का जपावा, येस, इतिहास काय सांगतो ते महत्त्वाचं आहे, बरोबर सर. हा सुवेळामाचीचा शेवटचा बुरुज आहे, दिसतोय तो. येस. आणि ते मध्ये एक छिद्र दिसतंय, ते नेड. तुम्ही आले असेल ना पूर्वी, ते नेडोहोल सर, मानकर सर, ते नेडोहोल कसं बनलंय? नॅचरल बनलंय, ते हवा एअर करंट, हवा जाऊन 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 त्याच्यातून बनलेलं आहे ते नेडोहोल. म्हणजे निसर्गाचं ते पण हे म्हणू शकतो, वाघाचा डोळा असं पण म्हणतात. येस, राईट राईट राईट. खूप उत्तम आहे. 3 वेळा आलेलो ऑलरेडी. येस, 3 वेळेस ना एक माची केली, तीन माछा आणि तो बालेकिल्ला एक असं होतच नाही, जबरदस्त. नाही तर अंधार होतो मग. हा, पण ते राहतं अलाउड नाही, आता बंद केलं राहतं. आता 7 o'clock नंतर गडाच्या कवर अलाउड नाही. येस येस येस. कोकण कड्यावरनं जे दृश्य दिसतं ना, दॅट इज अल्टिमेट. अंकर सर, मला एक सांगा, येस, एवढे किल्ले गेले तुम्ही, बरोबर, नाईट ट्रेक पण केले, करेक्ट. मला एक सांगा, जो आपण नाईट ट्रेक करतो तो समजत नाही ना? नाईट ट्रेकला समोर तुमच्या वाटाड्या पाहिजे चांगला. एक्झॅक्टली. मी टॉर्च आणि बाकी सगळं कॅरी केलं पाहिजे. हा, आणि पण समजत नाही म्हणजे आपण किती गेलं तर चढला, बरोबर. हा, मग मी बरोबर आहे, कारण की आम्ही चालले आम्ही रात्री केला, येस, त्यामुळे काय कळलं नाही. करेक्ट, मस्त आहे. पण रात्री गेलेला खरंच ट्रेक कळत नाही, समजून येत नाही, पण नंतर येताना आपल्याला कळतं. जेवढा घाम येतो तुम्हाला अजिबात येणार नाही रात्री. राईट, त्यामुळे नाईट ट्रेक बेस्ट आहे. ही तुमच्या विशाल सारखे आहेत, विशाल कटक 2 सारखे. भांग पाडलाय आत्ता जस्ट, परत एकदा बघू आपण नंतर कधी पडतात भांग. क्या कंगवा घेऊन सोबत आल्यात विशाल. हा हा, त्याच्याशिवाय एनर्जी नाही, त्याच्याशिवाय एनर्जी येत नाही. हो, काश नजर ना लगे बालों को. एनर्जी ड्रिंक तिकडे बघ. आता आपण सनस्क्रीन आणायला विसरलेलो नव्हतो, म्हणून सगळ्यांनी फासून घेतले आता. म्हणजे लास्ट टाईम आपण आलतो ना, लास्ट टाईम त्यावेळेस आहे ना, म्हणजे प्रत्येक वेळेस उन्हातच आलो होतो, लिटरली अशी मान वगैरे नाही का, चेहरा वगैरे असा लाल पडलेला बुंद, आणि मागं पार करपलं हे मानेचं. तेव्हा सनस्क्रीनचा इम्पॉर्टन्स कळला होता. आता आपण सोबत आणलं आहे, सगळ्यांनी फासून घेतली मस्तपैकी. मस्त, जवळपास पोचलं. जमा आहे 40% होऊ शकतो आपण. हां, व्हेरी ट्रू. पॉज करून वाचा मित्रांनो. सर, केदारनाथचा प्लॅन आहे की नाही तुमचा? केदारनाथचा जाऊया ना, जाऊया नक्की. करू प्लॅन काहीतरी. तुम्ही करा, मग केदारनाथ अवघड काम लावलं सरांनी. लेह लडाख केल्यानंतर तिकडं करायला लागेल लग्नाच्या आधी. करू सर, करू डेफिनेटली. हां, बघू ना मग, वाईफला घेऊन जाता येईल. हां, केले ना बरं जण, वाईफला घेऊन जातात ना, तसं करते आपल्याला. पण जाऊ आपण नक्की. बाईकिंग करा. येस, जाऊ. बाईक तिकडेच घ्या, श्रीनगरला किंवा लेहमध्ये घ्यायची. येस, तसं काहीतरी जाऊन यायचं. तसं काहीतरी ट्राय. तुम्ही तसं केलं का? हा, आम्ही लेहमधनं घेतली होती बाईक. श्रीनगर टू लेह आम्ही बस. त्याला किती वर्ष आले? 7 वर्ष. 7 वर्ष आले. ओके. 2017 मध्ये गेलो आम्ही. हां, 17 मध्ये गेले होते. मग तुम्ही इथून डायरेक्ट तिकडे गेले? इथून श्रीनगर. हां,
पुणे श्रीनगर, श्रीनगर टू लेह. कारगिल, थ्रू कारगिल लेह. ओके. त्यावेळेस लेहला फ्लाईट नव्हती, आता लेहला फ्लाईट आहे. लेहला फ्लाईट आहे, पण लेहला फ्लाईट मी जनरली रेकमेंड करत नाही. ओके. कारण जे लोक डायरेक्ट फ्लाईटने जातात त्यांना अक्लोमटायझेशनचा खूप प्रॉब्लेम येतो. ओके. त्यामुळे तुम्हाला जर लेहला खरंच फिरायचं असेल तर बेटर आहे की तुम्ही अक्लोमटायझेशन करत कारगिल रस्त्याने लेहला पोचायचं. ओके. जेणेकरून तुम्ही ग्रॅज्युअली असेंड करतात. 6,000, 8,000, 10,000. आपला जो 14,000चा पीक आहे ज्याला खारदुंगला पास म्हणतात, मोटरेबल रोड इन द वर्ल्ड. करेक्ट करेक्ट करेक्ट. तिथे जाण्यासाठी तुम्ही टार्गेट करत असाल तर तुम्ही कारगिलवरून लेहला 1-2 दिवस मुक्काम करायचा. मग त्याच्यानंतर खारदुंगला जायचं. खारदुंगला हा परफेक्ट खूप सुंदर स्पॉट आहे. कारण की आपण जर म्हणजे त्यात म्हणण्याचा एक उद्देश असं पण आहे की आपण जर डायरेक्टली लेहला गेलो ना तर ती मजा मिस करत आपण श्रीनगरहून जायची. बरोबर. बाय रोड ती मजा वेगळी आहे. कारगिलचं तुम्हाला महत्व पटून येईल की कारगिल एक्झॅक्टली पाकिस्तानने अटॅक केला होता. इतकं सुंदर, करेक्ट करेक्ट सुंदर शहर आहे कारगिल. आणि तिथं त्यांनी हे पण करून ठेवलंय ना बरेच पाकिस्तानचे ते आपण जिंकलेले आर्टिलरी त्यांची पकडली आपण. त्याचं एक म्युझियम कारगिल मध्ये आहे. येस. अतिशय सुंदर म्युझियम आहे. प्रत्येक देशभक्ताने ते बघायलाच पाहिजे. जर आणि आपण लेहला गेलो ना तर डेफिनेटली तिथं जाऊनच येणार आहे, त्याशिवाय परतच येणार नाही. बरेच लोक शिमला मनालीवरून लेहला जातात, पण तो असा काही एक्साइटिंग रोड नाहीये. कारण येताना तुम्ही शिमला मनालीने येऊ शकतात. कारण तुमचं मेन जे अट्रॅक्शन आहे बघायचं लेह मधलं ते कारगिल थ्रू गेलं तर बघायला मिळतं. आणि अतिशय सुंदर रस्ता आहे. आणि सरांनी गाडी तिकडे रेंटवर घेतली होती. बरोबर सर. गाडी रेंटवर घेतली. त्यावेळेस तुम्हाला किती खर्च आला सर? आम्ही 8 मुलं होतो. 14,000 रुपये आम्ही खर्च कॉन्ट्री काढली होती त्यावेळेस 7 वर्षापूर्वी. आता कदाचित जास्त असेल. म्हणजे आता त्याचं क्रेज वाढली आहे त्यामुळे थोडंसं रेट हाय झाले असतील. आम्ही अगदी फार कमी टुरिस्ट तिथे असायचो. मस्त एक्सपिरियन्स होता. पिट्या आलाय, पिट्या गड चढायला डेंजर ना. मगाशी आपण बघितलेला पिट्या. हिचं नाव काय? इसका नाम क्या है? कीवी. चला 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 लवकर. अतिशय बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकदम उत्साहात, एकदम जोशात सगळे चढतायत. एकदम जोश आहे. म्हणजे काय विषयच ना. आता 1 तासाभरात काय 5 ते 10 मिनिटात आपण पोचू, एवढा जोश आहे. हे बघा, हे दिसतंय ना, तिथं जायचं फक्त आपल्याला. बस 5 मिनिटं फक्त. श्रेणिक, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? इथं कुठं? काय तू? अरे जायच्या रस्त्याला, तुमच्या जायच्या गावच्या रस्त्याला आहे. पण पहिला गड जिंकला होता ना प्रतापगड. त्यांना हिंट दिली श्रेणिकला मॅडमने. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? कडी वरची, खाली काय, पण ते समज दाराला काय लावतो? कुलूप. ठीक आहे, लवकर सांग श्रेणिक, लास्ट चान्स. सांगितलं ना, चिटिंग गेली ना? नाही गेली ना? हां बरोबर आहे, चुकायचं नाही. ठीक आहे, चल आता बरोबर सांगितलं तोरणा. कमान शिव, चल 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 चल. गड लवकर चढायचा आहे, गड जल्दी चढणं आहे. येस, हा नुसता पाणी पिऊ पिऊ बजा झालाय. चल लवकर चला. ही जी रेलिंग केली आहे ना ती जम भारी आहे. म्हणजे माणूस पडणार नाही, काय नाही, सेफ्टीसाठी चांगलं आहे, मस्त आहे. लास्ट टाइम आलेलं तेव्हा आहे ना, मला आठवत नाही आता नक्की होती की नाही, खरंच आठवत नाही आहे, पण जाऊ द्या, असो मस्त आहे. पण आता मस्त आहे ना, हवेची एक झुळूक आली. महेश सर आत्ता म्हणले की ब्लॉग बघणाऱ्यांची मजा नाही आहे, ही हवा घेणं. मस्त हवा सुटली. पण चला, लय गर्दी आली. चला कशी एकदम लाईनीमध्ये चालल्यात. ही लोक दिसतात का तुम्हाला?
इथं इथं लोक दिसतात, इथे चाललेत बघा, बरोबर. तर तिथं आपल्याला जायचं आहे. सध्या आपण इकडे आहे. हा एक छोटासा पॅच आहे, मोठा नाही आहे, खूप छोटा पॅच आहे. कमाल शेडिंग मस्त रे. तुम्हाला गाणे ऐकायला येतात का? हां, सह्याद्रीमध्ये आल्यानंतर मला माझ्या मते वाटतं, ठीक आहे, मला बाकीच्या लोकांचं माहीत नाही, पण सह्याद्रीमध्ये आल्यानंतर मला शांतता हवी आहे. DJ सॉन्ग म्युझिक वगैरे काहीच नको, मला सह्याद्रीतला हा आनंद घ्यायचा आहे, राईट. त्यासाठी मी सह्याद्रीमध्ये येतो आहे. शांतता हवी आहे मला. येस. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा, पण मला हे नाही आवडत. हेच ते गाणे आणि हे काय म्हणणं आहे सर, सह्याद्री शांतता पाहिजे का नाही? कारण की धकाधकीचं जीवन तर आपलं तिकडेच पण आहे. दररोजच ऐकते गाणी. करेक्ट, निसर्ग अनुभव आहे. निसर्ग करेक्ट, हवा येते, बरोबर. येस करेक्ट. जो ऊन पडते ना त्याचा पण एक वेगळाच अनुभव आहे. शुद्र पाणी मोठ्या जगात ते कळतं. खरंच खूप मोठा आहे, खूप मोठा. आणि निसर्गातला तो अनुभव घेण्यासाठी आपण यावंच लागतं इथं. गडावरती आल्यानंतर लिंबू पाणी नाही पिणार असं कधी होणारच नाहीये. मामांना मस्तपैकी लिंबू पाणी बनवायला लावलं आपण. मामा कुठून आले? कुठलं गाव आपलं? हे गुंदवणे, गुंदवणेच ना मामा? थोडंसं गोड जास्त आलं बरं का, पण थोडं गोड जास्त आलंय, पण ठीक आहे. प्यायचं म्हणजे प्यायचं, हेच पाहिजे एनर्जी. सुकरा लोणचं नुसतं. श्रेणिक कसं आहे? पहिल्यांदा पितोय. आता होईल चांगलं. चला झालं मस्त आपलं हे घेतलं, एक नंबर. मस्त रिफ्रेशिंग वाटतंय. आता निघूया डायरेक्टली गडावरती. इथून आपल्याला आहे ना वर जायचंय. डायरेक्टली गडावरती आपण पोहोचतोय थोड्या वेळात. थोड्या म्हणजे किती, 5 मिनिटात लगेच. ये बात एक्साइटेड मनुष्य आहे. हा जवळपास शेवटचा पॅच आहे. हा एवढा पॅच पडला ना चढला की डायरेक्ट आपण गडावर जातोय. म्हणजे गडाचा तो हे आहे ना खालचा, बालेगडचा खालचा, तिथं जातोय आपण. कसे चढतायत का नाही सगळी निवांतमध्ये? भारी. थोडा पॅच 2 मिनिटाचा. तेव्हा कसे नागमोडी वळणाने येतात आपले लोक. हे साईडला ना आपल्याला हे रेलिंग आहे, ठीक आहे, पण व्यवस्थित पाय टाकायचा. पाय इकडं साईडला जाता कामा नये. एक नंबर. आणि हा आपला दरवाजा आहे. चला फायनली चोर दरवाजातून आपण एंटर केलं. नाईस. येस, फायनली आपण गडावर येऊन पोहोचलो. सगळे ढेर झाले वाटते इकडे आता. हा आपला चोर दरवाजा. चोर दरवाजातून आपण वरती आलोय. These 4 guys from Karnataka. Hi, you're a vlogger. Yeah. आपल्याला लागतं पहिलं पाण्याचं टाकं. पद्मावती तलाव. We can drink this water. No issue at all. Okay. This is the Padmavati. There is written board. Padmavati Lake. It is a lake. Yes. So what is the water source for this? Huh? What is the water source? We don't know. Rainwater. We don't know. That rainwater I don't know, or anyone don't know. Like, but if you are coming like 12 months, 365 days,
This is here is the bottom, and that is the speciality of the forts. Every forts have this type of talav. So we can say टाक. चला आता आपण किल्ला एंटर केलाय. हे आत्ता बांधले वाटतं ना? हा आठवत नाही. हा ओके. मित्रांनो असं काय नवीन काय वाटतंय? सईबाई यांची समाधी आहे. चला इकडं आपला पद्मावती मंदिर. खूप सुंदर असं पद्मावतीचं मंदिर आहे. खूप जुनं आहे आणि ॲक्च्युली इथे दर्शन करूयात आपण आधी. आणि वरती मंदिराच्या गाभाऱ्यातच ना असे फोटोज वगैरे लावलेले आहेत. छान छान अशी इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली आहे. खूप मस्त आहे वरती. मग भारी एक नंबर. माहीत नाही मला, पण हे पण एक मंदिरच आहे ना, रामेश्वर मंदिर. लोक इथं येत नाहीत, बाहेरूनच जात आहेत. असं ज्यांचं त्यांचा पर्स्पेक्टिव्ह म्हणा, पण असं. चला आपण आता बालेकिल्ल्याकडे आगेकूच करतोय. आणि ऐका ना मानका सर, हे काय हे पडलेलं अवशेष? होय सदर आहे का? सदर या सदर पुढे तिथं सदर आहे. बरं तुम्ही तर वरती येऊन हे केलं. हे सदर नाहीये, हे आपले राजवाड्याचे अवशेष आहेत. राजवाड्याचे अवशेष आहेत. येस करेक्ट. मला तर ना घेत नाही होतं. 1.5 फुटाचे म्हणजे काय ती किती मजबूत आहे हे. अहो हे काय हे पडलेले अवशेष तरी असे राहणार आहे. हे लोकांनी तोडलेले लोकांना आठवण. येस हे जे आपल्या साईडला दिसतंय ना इकडं, हा राजवाडा आणि राजवाड्याचे अवशेष आहेत प्रॉपर. ठीक आहे, पण हे ना एवढी मोठी भिंत कशी काय तुटली असती सांगा बरं? 1.5 फुटाची जवळपास भिंत आहे, बरोबर ना? 1.5 फुटाची भिंत आहे, कशी काय तुटणार आहे? वाऱ्याने बिऱ्याने पडणार आहे? एवढा गड अख्खा हे नाही पडला, बरोबर ना? हे तोडलेले गड आहेत. असो, त्या लोकांना काय आकलं नव्हत्या, काय विशेष नाही. ठीक आहे, जाऊ द्या. असो, बाकी आपल्याला गड बघायचा आहे. हा मागे दिसतोय माझा तो बालेकिल्ला आहे, तिकडे जायचं आपल्याला. हे बघा मित्रांनो, हा जो रस्ता दिसतोय ना इथं काढायला, हा दुसरा रस्ता आहे जिथून लोक वरती येत आहेत. पायऱ्यांचा रस्ता आहे तो पायली दरवाजा असणार आहे. आणि आपण आलोय तो गुंजवणे मार्गे आलेलो आहे. ही जी सगळे दिसत आहेत ना, ही पूर्ण IAP आहे. जवळपास 80 लोक आहेत ते आपण त्यांच्यासोबत आलेले. हां आपल्या मागं बघू शकता गड किल्ले संवर्धनाचं काम चालू आहे जोरात. मस्त फुल इज्जत, एक नंबर. आपण लास्ट टाइम आलेलो ना त्यावेळेस या पायऱ्या नव्हत्या, आता पायऱ्या केल्यात, थोड्या पायऱ्या झाल्यात. सो बेस्ट, उत्तम काम झालेलं आहे. पायऱ्या मस्त वाले. पण इथं जाहीर सूचना दिली आहे, त्यामुळे ह्या रस्त्याने वरती बंद केलेलं त्यांनी ऑलरेडी. इकडून जाऊ. होते हे जे होल दिसतात ना, ह्या होलमध्ये मे बी ते ना पलीकडे दिसते का तुम्हाला, ते रेलिंग लावायचं काम करणार वाटतं. येस, सुरक्षेसाठी चांगली गोष्ट आहे. हां तर मित्रांनो, आपण जवळपास आहे ना हा कितीला भरपूर वेळ चालू केला आपण किल्ला चढायला, बरोबर.
पण असो आता आपण आहे ना एंटर केला 10-15 मिनटापूर्वी आणि थोडं एक फोटो सेशन केला ग्रुपचा आणि आता आपण चाललो आहे बाले किल्ल्यावरती. कारण बाले किल्ल्यावर गेल्याशिवाय आपल्याला गड चढल्यासारखं वाटणार नाही आहे राईट. आणि राजगड आज चढायला आहे ना मला खरं सांगतो 3 वेळा लास्ट टाईम आलो होतो आणि भरपूर जास्त आपण ह्या 2 वर्षामध्ये काय म्हणतात त्याला ट्रेकिंग केली सह्याद्रीमध्ये, म्हणून कदाचित मला आज काहीच जाणवलं नाही की आपण ट्रेक वगैरे काहीतरी करतो आहे म्हणून. कारण लास्ट वीकमध्ये आपण बागलाण रेंज ट्रेक केला होता. सो असो पण नो इश्यू. राजगड आपण परत एकदा आलो 4थ्या वेळेस आणि आता आपण बाले किल्ल्याला जाणार आहे. ट्राय करणार आहे सुवेळा माची एक करायचं आणि नेडहोल करायचं. संजीवनी माची आज पण नाही होणार आहे कारण की लास्ट पासून आपलं ते चाललं आहे. प्रत्येक 3 वेळा आलो आपण, 3 वेळा फक्त एक 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 ठिकाण केलेलं आहे. पण त्या अशा रीतीने आपण सगळ्याकडे झालेलं आहे. पण तो 2-3 वेळा येऊन आज आपण ट्राय करूयात नेडहोल आणि सुवेळा माची. ठीक आहे, लेट्स गो. हाच तो आपल्या बाले किल्ल्याचा थरार. संडे असल्या कारणाने थोडीशी गर्दी आहे, जायला एकच रस्ता असल्यामुळं. मे बी शशी सर, प्रणाली मॅडम आणि आपल्या सगळ्या त्या गँगला हा पॅच आठवत असेल. तुमचा सटकासटकी होत होती मातीचं पूर्णपणे इथं हे त्यामुळं हां भारी सटकले होते खूप. तर आपण आता डायरेक्टली चाललो आहे इकडे सुवेळा माची आणि नेडे होलकडे चाललो आहे कारण की आपला बाले किल्ला नाही झाला. इकडे एक मस्त हनुमानाचं मंदिर आहे आणि फुलं वगैरे. ॲक्च्युली काय आहे नक्की माहीत नाही, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आपल्याला खरंच माहिती आहे. नक्की सांगा कमेंट करून काय माहिती. चला सुवेळा माचीवरती जाऊन येऊया. त्यानंतर मी बघतोय काय ठीक आहे, झेंडा खाली लोळतोय भगवा झेंडा. काय बोलू आणि लोक बिझी आहेत फोटो काढण्यामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये. असो आपण तो झेंडा वरती नंतर थोडासा बांधून दिला आणि पुढे निघाला. बाले किल्ला आपला झाला का नाही कारण की खूप गर्दी होती आणि मी पण थोडासा आजारी फील करत होतो. सर्दी बेकार झाली आणि इकडे तुम्ही बघू शकता वरती जे बाले किल्ल्याचा दरवाजा आहे मेन त्याच्या खाली अफजल खानाचं मूर्ख तिथं काढले गेलेलं आहे. बाले किल्ला पण नंतर कशी आहे काय दिसतंय माची सुंदर अप्रतिम उत्कृष्ट. इथं आपल्याला मुसरीचा वास येतो होता आणि दुसरा घरावरती नाही तो खाली काय करायचं ओके. याची काळजी घ्या कारण खूप घाणेरडा वास येत होता इथे. प्लीज कृपया करू. पाहिजे आपण नेडे होलच्या इकडे पोहोचलेलो आहे. येस फायनली आपण खाली पोचलो पायथ्याच्या इथे आणि हे क्रिकेट खेळतलं सुंदर मस्त. खाली आल्याबरोबर आपल्याला जेवणाचं नियोजन येतं मस्तपैकी जेवण करू आणि निघूयात.
एक नंबर जेवण. पापड, ताक, मटकी, वरण. ही कशाची भाजी आहे? पनीर दिलं काय? पिठलं वड्यांची भाजी. ओके हां मस्त. बाय बाय. मित्रांनो मी बेकार एकदम आजारी पडलो. तर खूप बेकार सर्दी आली. माहीत नाही कशी काय आली. असो पण पोचलो घरी. गोळ्या वगैरे आणल्यात. आता फ्रेश होतो आणि आराम करतो. ठीक आहे. असं मला आता काहीच बोलणं होत नाही आहे. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री.